नमस्कार. मी कालिदास आपेट, कार्याध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य. गेल्या महिनाभरापासून पावसानं महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेलं आहे आणि सबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असताना मुख्यमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा त्या संबंधीचे अनेक धोरणकर्ते असतील, अशी परिस्थिती झाली की त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कुठलीही भूमिका घेतली नाही. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये 5-5 टर्म पासून निवडून येणारे सुरेश धस आमदार आहेत. धनंजय मुंडे 2 वेळेला निवडून आलेले, विधान परिषदेवर होते. प्रकाश सोळंके 4-5 वेळेला निवडून आलेले. या सगळ्यांना आपत्ती निवारण कायदा, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट या महाराष्ट्राला लागू आहे की नाही हा प्रश्न का पडला नसेल? आपल्या जिल्ह्याचे आता नवीनच आलेले विवेक जॉन्सन नावाचे जिल्हाधिकारी, हे जिल्हाधिकारी कुणीही जर का तक्रार घेऊन गेलं तर वैयक्तिक तक्रार आहे का अशा पद्धतीची विचारणा करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे कुणीही वैयक्तिकरित्या शिवाय कार्यालयामध्ये कुठली मागणी घेऊन येऊ नये अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याकडे शेतकरी थेट तक्रार करण्याचं बंद झाले. आत्ताच्या पावसामध्ये साधारणपणे बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं आत्महत्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये या पावसामुळं आता आपण सगळ्यांनी व्हिडिओ, आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी हेलिकॉप्टर आणून रेस्क्यू ऑपरेशन केलं, काही जणांचे जीव वाचवले, हे सगळं आपण बघितलेलं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे नदीच्या कडेला गोटे होते, आता आम्ही अंबाजोगाई परळी तालुक्याच्या इथून धारूर तालुक्यातून वान नदी वाहते आणि वान नदीच्या दोन्ही बाजूला म्हशी, गाई, बैल ही जनावरे, अजून आता ऊस तोडणीसाठी जे जाणारे लोक आहेत ऊस तोडायला, त्यांची बैल ही ह्या भागामध्ये या नदीच्या कडेला होती. आणि तुफान पाऊस आला, भावटाण्याचा साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला, डोंगर पिंपळ्याचा निळकंठेश्वर ओव्हरफ्लो झाला, खोडसचा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि याचं प्रचंड पाणी नदीमध्ये उतरलं. नागापूरचा तलाव भरला, त्याच्या पुढेही ती गोदावरीला लागेपर्यंत नदी दुथडी भरून आजही वाहताना आहे. तिथं नदीच्या कडेला ज्या विहिरी होत्या त्या विहिरी गाळानं भरून गेल्या. राडा रोडा येऊन नदीचा, त्या नदीला गोटे येतात, मुरुम किंवा गाळ वाहत येत नाही, तर त्यानं त्या विहिरी भरून गेल्या. म्हशी गोट्यातच मेल्या, फुगल्या, गायी मरून पडल्या, शेळ्या मेंढ्या गेल्या. परंतु त्या शेतकऱ्याला 1 रुपयाची मदत, आज ह्याला 8 दिवस होऊन गेले आणि ह्याच्यासाठी स्वतंत्र कायदा आहे, आपत्ती निवारणाचा कायदा. गुजरात सरकारनं भूजचा भूकंप झाल्याच्या नंतर पहिल्यांदा हा कायदा केला, याच्यावर राष्ट्रपतीने सही केलेली आणि संपूर्ण देशाला लागू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये नवल किशोर राम जिल्हाधिकारी असताना त्यांनी या कायद्याचा वापर करून व्यक्तिगत शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. अशी परिस्थिती असताना नुसत्या मिटिंगावर मिटिंगा घ्यायला लागलीत. आज मराठवाडा स्वातंत्र्य मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं अजितदादापासून मुख्यमंत्र्यापासून सगळे या बीड जिल्ह्यामध्ये आले. शेतकऱ्यांना काय मिळालं? पंचनामे. अरे कशाचे पंचनामे करतात तुम्ही? जमिनी खरडून गेल्या, खडक उघडा पडला, पंचनामा काय करणार आहेत? आता तिथं शेत बघायला, दिसायला शेत राहिलं नाही आणि तुम्ही पंचनामे कशाचे करणार आहेत? त्या शेतकऱ्यांना व्यक्तिगतरित्या तुम्ही जाऊन मदत केली पाहिजे आणि ते आपत्ती निवारण कायदा, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या माध्यमातून केली पाहिजे, हे जिल्हाधिकाऱ्यांना समजायला पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना काय अधिकार आहेत त्या संदर्भात? आपत्ती व्यवस्थापनामध्ये खरं तर याच्या संदर्भामध्ये त्यांनी या जिल्ह्याचा चार्ज घेतल्याबरोबर ह्या परिस्थितीचा आढावा घ्यायला पाहिजे होता. सगळ्या लोकप्रतिनिधींना असो की त्यांचे तलाठी, कोतवाल सगळ्यांना बोलून या संबंधीची माहिती घ्यायला पाहिजे होती.
याच्यामध्ये जर का पुरानं नुकसान झालं किंवा पाऊस न पडल्याने नुकसान झालं, या दोन्ही पद्धतीच्या याच्यामध्ये त्यांना वैयक्तिक शेतकऱ्यांना मदत करण्याचे अधिकार आहेत. त्याच्यासाठीच हा कायदा आहे. आणि या कायद्याचा वापर करून त्यांनी आता तरी त्या शेतकऱ्यांना, त्या नागरिकांना, कुणाचं घर वाहून गेलं असेल, कुणाची भिंत पडली असेल, कुणाचा गायगोटा वाहून गेला असेल, तर त्यांना कुणाचे कांद्याचे शेड वाहून गेले असतील, अनेक कुणाची झाडं वाहून गेली असतील, कुणाच्या डाळिंबाच्या केळीच्या बागा गेलेल्या असतील, कुणाच्या लिंबुनीच्या बागा आष्टी तालुक्यामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहेत. या आपत्ती व्यवस्थापनामध्ये जिल्हाधिकाऱ्याला स्वतंत्र अधिकार आहेत. स्वतंत्र अधिकार आहेत आणि जिल्हाधिकारी कुठल्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय ही मदत करू शकतात. याच्या निमित्तानं नाही तर एखाद्या हॉस्पिटलला आग लागली तर ते आग लागली तर त्याच्या संबंधात काही दररोज उठून मंत्रिमंडळामध्ये बीडचा विषय ठेवणार का हा जिल्हाधिकारी? त्यांनी त्या हॉस्पिटल जर का असं जळालं असेल, लेकरं मेले असतील, पेशंट जर का त्याच्यात दगावले असतील, जळून काही नुकसान झालं असेल तर ते थेट त्यांनी आपल्या खात्यामधून पैसे काढून यांना दिले पाहिजेत. त्याच्यासाठी हा कायदा आहे ना स्वतंत्र, या कायद्याचा वापर करून त्यांनी मदत द्यावी.